नमस्कार महाराष्ट्र. स्वप्न बघायचं आणि त्यासाठी झटायचं ही गोष्ट आज खरं करून दाखवली आहे बिरुदेव डोने यांनी. UPSC पास होऊन अधिकारी होणं प्रत्येक तरुणाचं स्वप्न असते. पण हे स्वप्न पाहत असताना प्रत्येकालाच यश मिळेल असं नाही. कित्येक वेळा अपयशाला सामोरे जावे लागते आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणींचा सामना करावा लागतो. परिस्थितीवर आणि समाज व्यवस्थेवर बोलताना डॉक्टर अण्णाभाऊ साठे म्हणतात, कला ही नेहमी गरिबांच्या झोपडीत जन्माला येते. महालात जन्माला येतात ती म्हणजे गरिबांचे रक्त पिणारी ढेकणं. UPSC पास होणं म्हणावं तेवढं सोपं नाही, पण जिद्द आणि चिकाटी असेल तर सर्व काही शक्य असते. ते म्हणतात ना, कठोर मेहनतीच्या समोर नशिबाला सुद्धा झुकावं लागतं. अगदी तशीच गोष्ट साध्य करून दाखवली आहे कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या मुलानं. त्याचं नाव आहे बिरुदेव सिद्धप्पा डोने. अवघ्या वयाच्या 27व्या वर्षी देशातील सर्वोच्च नागरी परीक्षा पास होऊन IPS अधिकारी होण्याचा मान बिरुदेवने मिळवला आहे. आपल्या कठोर परिश्रमाने आणि जिद्दीने अत्यंत बिकट परिस्थितीत बिरुदेवने नवीन संघर्ष घडवून कित्येक तरुणांना यशाचा राजमार्ग दाखवून दिला आहे. चला तर मग त्याच्या या यशाच्या प्रवासावर एक नजर टाकूया. बिरुदेव डोने याचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे गावात गेले. त्याचे वडील मेंढपाळ असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. घरात वीज नसल्यामुळे त्यांनी शाळेच्या वरांड्यात अभ्यास केला. 10वीत मुरगुड केंद्रात 96% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर 12वीत विज्ञान शाखेत 89% गुणांसह मिळविले. यानंतर त्यांनी पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये पुणेमधून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी 2020 साली पूर्ण केली. पदवी पूर्ण केल्यानंतर 2020-21 मध्ये त्यांनी भारतीय टपाल सेवेत पोस्टमन म्हणून काम केले. मात्र त्यांचे स्वप्न UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्याचे होते. त्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन दिल्लीला जाऊन तयारी सुरू केली. आर्थिक अडचणी असून सुद्धा एका मित्राच्या मदतीने त्यांनी तयारी सुरू ठेवली. तिसऱ्या प्रयत्नात 2024च्या UPSC परीक्षेत त्यांनी 551वा क्रमांक मिळवला. निकालाच्या दिवशी बिरुदेव हे बेळगावजवळ मेंढ्या चारत होते. मित्रांच्या फोनवरून त्यांना यशाची बातमी समजली. त्यांच्या कुटुंबाने पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. पिवळा फेटा बांधून आणि भंडारा लावून हा क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला. बिरुदेव डोने यांचा संघर्ष आपल्याला शिकवतो की कठीण परिस्थितीतूनही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते. त्यांनी IPS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करून अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान निर्माण केले आहे. यशाची एवढी मोठी उंच भरारी घेऊन सुद्धा मातीशी असलेली नाळ इतक्या आत्मविश्वासाने मिरवणाऱ्या या बिरुदेवचं सगळीकडूनच खरंच कौतुक होत आहे. कारण एवढं मोठं यश मिळाल्यानंतर सुद्धा तो आवर्जून सांगतो की मला बुके न देता तुम्ही बुकं द्या. कारण बिरुदेवला त्याच्या गावामध्ये एक नवीन वाचनालय उभं करायचं आहे, ज्यामध्ये असंख्य पुस्तके असतील आणि तो त्यांच्यासारखेच इतर विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, ही होती बिरुदेव डोने यांची प्रेरणादायी प्रवास. तर मित्रांनो, बिरुदेव डोने यांचा हा यशाचा प्रवास आपल्याला शिकवतो की कठोर परिश्रम आणि अपार विश्वास यांचं फलित म्हणजे यश. तुम्हालाही जर असं काही मोठं साध्य करायचं असेल तर आजपासूनच सुरुवात करा. तुम्हालाही काही मोठं साध्य करायचं असेल तर त्यांच्या प्रवासातून प्रेरणा घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका विशेष माहितीसह. जय हिंद. धन्यवाद.